नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहे लेकशोर मॉलला। खूपच मोठा मॉल आहे हा। कुकटपल्ली आणि बालानगरच्या मध्ये आहे। बघा हे मेट्रो स्टेशन आहे। मेट्रोला तुम्ही जर उतरला ना, इथून तुम्ही डायरेक्ट मॉलमध्ये जाऊ शकता। बघा हा वरून रस्ता बनवला आहे। डायरेक्ट मेट्रोला उतरले ना तर मध्ये जाऊ शकता असं डायरेक्ट। आणि जर कार आणली असेल तर कारनी किंवा बाईकनी पण मध्ये जाऊ शकता। खाली पार्किंग खूपच मोठी आहे। चला आता व्हिडिओला स्टार्ट करू। बघा मॉलमध्ये जाण्यासाठी किती मोठ्या पायऱ्या केल्या आहे। आता नवीनच उघडला आहे हा मॉल। मागच्या महिन्यात 12 तारखेला उद्घाटन झालं आहे। खूपच मोठा मॉल आहे हा। तसे तर हैदराबादमध्ये खूप मोठे मोठे मॉल आहे, पण म्हणतात की हा जो नवीन उघडला आहे ना मॉल तो खूपच मोठा आहे। माहीत नाही आता कोणता मोठा आहे। शरद सिटी मॉल पण मोठा आहे। हा लेक मॉल नवीन उघडला आहे, हा पण खूपच मोठा आहे। बघा आता मध्ये आलो आहे आम्ही। खूपच मोठे मोठे शॉप आहे इथं, एकदम हाय फाय शॉप आहे इथं। बघा किती सुंदर आहे ना। एंट्री आहे इथून आणि इथं असं मध्ये जायचं। आपल्या लेफ्ट आणि राईटला दोघीकडे जाऊ शकता तुम्ही, कोणत्याही दिशेला। बघा आम्ही आता राईटला चाललोय अगोदर। इथं बघा खूप मोठे मोठे दुकान आहे। छान केलंय मॉल, तसं एकदम छान वाटतंय। लाइटिंग वगैरे एकदम मस्त दिसतंय। वरून पूर्ण कॅमेरा फिरवते पहा मी, एकदम छान वाटतंय। एकदम भारी दिसतंय वरती पण। खूपच मोठे मोठे दुकान आहे मॉलमध्ये आणि एकदम पॉश दुकान आहे। एकदम मस्त मस्त सामान ठेवलंय आणि सामान खूप कमी आहे दुकानांमध्ये। दुकानं खूप मोठे मोठे दिसत आहे पण सामान खूप कमी आहे आणि एकदम छान वाटतंय। आई आणि मी मॉलमध्ये फिरतोय। आई आली आहे ना तर म्हटलं आईला दाखवू, नवीन उघडलाय मॉल तर खूपच मोठा आहे आणि मस्त आहे मॉल, एकदम छान आहे। आईला पण आवडला, खूपच मोठा आहे। ही पायी सीडी आहे, वर जाऊ शकतो आपण आणि खाली पण येऊ शकतो आपण। आता वरती नंतर जाऊ, पहिले बघून घेऊ इथं खाली काय आहे ते। बघा इथं समोर आरसा आहे। आरशामध्ये बघतोय आम्ही आता फोटो काढून घेतोय। सगळे मुलं मुली असे फोटो काढताना, तर आम्ही पण काढून घेतो आता एक। चला आता वर बघू काय आहे ते। वरती पण छान छान दुकानं दिसत आहे। ह्या मॉलमध्ये खूपच मोठी जागा ठेवली आहे, चालायला वगैरे एकदम मोकळी चोकळी जागा आहे इथं। बघा हे कपड्यांचं शॉप होतं, इथं चष्म्याचं शॉप आहे। खूपच वेगवेगळे शॉप आहे इथं। बघा इथं वरून खाली बघतोय, साफ आहे एकदम मॉल, एकदम साफ सुथरा आहे। बघा हे स्पेशल बुटांचं दुकान आहे। बुटं बघा किती छान ठेवली आहे, सिस्टमॅटिक। एक एकच बुटं ठेवली आहे पण छान ठेवली आहे। आणि इथं असं दगडाचं डेकोरेशन केलंय असं वाटतंय आपल्याला, पण हा दगड नाहीये। हा असं शोचं डेकोरेशन म्हणून ठेवलेलं आहे त्यांनी आणि वरून कलर मारलेला आहे, पण छान दिसतंय ते पण। बघा अजून नवीनच उघडलाय ना तर मॉलमध्ये जास्त गर्दी नाही आहे, पण शनिवार रविवार खूप गर्दी असते मॉलमध्ये। इथं बघा ज्वेलरीचं शॉप दिसतंय, खूपच छान छान ज्वेलरी दिसते आणि काचेच्या याच्यामध्ये ठेवली आहे। एक एक नेकलेस ठेवलेला आहे। बघा किती सुंदर आहे ना, ओरिजिनलच दिसते ती ज्वेलरी पूर्ण। एकदम डायमंड दिसत आहे त्याच्यामध्ये। खूपच छान आहे ज्वेलरीचं शॉप। डोळ्यांनी आम्ही जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं ना तर खूपच छान वाटलं हे शॉप मला, एकदम भारी वाटतंय शॉप। शॉपच्या मध्ये जायची तर हिंमत नाही आहे, आपण आता दुसऱ्या शॉपमध्ये जाऊ। बघा इथं समोरच होम सेंटर आहे, ह्या होम सेंटर शॉपमध्ये जाऊ। बघा इथं किती सुंदर सुंदर आहे ना सामान। दुकानाच्या मध्ये एंट्री करतानाच इतकं छान वाटतंय ना, खूपच छान वाटतंय या शॉपमध्ये। बघा किती सुंदर सुंदर सामान ठेवलंय, एकदम मस्त सामान आहे। आजकाल आहे ना प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला असं व्हाईट आणि गोल्डन कलरचं सामान दिसेल। बघा या दुकानामध्ये पण सगळं व्हाईट आणि गोल्डन कलरचं सामान आहे। इथं कॅन्डल वगैरे आहे, इथं छान डेकोरेशनचं सगळं सामान ठेवलंय। सगळे शोचे पीस आहे बघा इथं, खूपच सुंदर सुंदर पीस आहे। एकदम छान दुकान आहे हे पण, मला खूपच आवडलं हे दुकान। खूपच छान छान नवीन नवीन वस्तू आहे बघा। पूर्ण हे गोल्ड कलर मध्ये आहे, बघा किती सुंदर आहे ना। मॉलमध्ये आल्यावर आपल्याला कळतं की काय काय नवीन आलंय मार्केटमध्ये। बघा खूपच सुंदर सुंदर वस्तू आल्या आता। पहिले पण अशा वस्तू भेटायच्या पण थोड्याशा वेगळ्या भेटायच्या, आता खूप छान छान वस्तू भेटायला लागल्या। मॉलमध्ये गेल्यावर सगळं सामान भेटून जातं तुम्हाला कपडे भेटून जातात, डेकोरेशनचं सामान, चपला, जुता सगळं काही भेटून जातं मॉलमध्ये। एकाच वेळेस तुम्ही खूप सारी खरेदी करू शकता। ह्या होम सेंटर शॉपमध्ये तुम्हाला खूप सारा सामान भेटून जाईल। घरामध्ये जो लागतो तो सगळा सामान आहे ह्या शॉपमध्ये। बघा डेकोरेशनचं सगळं सामान आहे आणि उशा पण आहे, गादी पण आहे, डायनिंग टेबल पण आहे, सोफा पण आहे, भांडे पण आहे। सगळ्या प्रकारची वेगवेगळी भांडी आहे, तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे तो कलरमध्ये भांडे आहे। आणि बघा किती सुंदर सुंदर गणपती ठेवले इथं,
खूपच छान आहे हे शॉप, एकदम मस्त आहे. बघा ही इथं प्लेटी वगैरे ठेवल्या आहे, खूपच सुंदर आहे. तुम्ही ह्या प्लेटी पण ठेवू शकता डायनिंग टेबलवर. बघा किती छान छान सर्ट आहे ना इथं. पिंक कलरचा आहे, व्हाईट कलरचा आहे, ब्लॅक कलरचा आहे. खूपच छान छान भांडी आहे, एकदम नवीन नवीन निघालेली वेगवेगळ्या पद्धतीची भांडी आहे इथं सगळी. बघा दिवसेंदिवस किती छान छान बदल होत चालला आहे ना. खूपच सुंदर सुंदर भांडी भेटायला लागली आहे. पहिल्याच्या जमान्यामध्ये तांब्याची भांडी भेटायची, नंतर आता आपल्या जमान्यामध्ये स्टीलची भांडी भेटत आहे आणि आता पुढच्या जमान्यामध्ये काचेची आणि मस्त मस्त भांडं भेटतील. बघा इथं डायनिंग टेबल ठेवला आहे. डायनिंग टेबलवर छानपैकी प्लेट वगैरे ठेवला आहे, जग ठेवला आहे, खूपच सुंदर दिसत आहे. आणि इथं हा सोफा आहे आणि ही गादी आहे, कॉट ठेवला आहे. बघा हा सोफा पण किती छान आहे. खूपच मस्त मस्त सामान आहे बघा. एकदम पॉश वाटतंय शॉप, एकदम छान वाटतंय. घड्याळ पण किती सुंदर दिसतंय बघा. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला. आणि कॉमेंट्स पण करा मला, तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा नाही ते पण सांगा मला प्लीज. आणि तुमचे नातेवाईक असतील किंवा शेजारी मित्रमंडळी असतील त्यांना पण माझा व्हिडिओ पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं सांगा. मी अजून तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ करेल आणि हैदराबादमध्ये अजून काय काय आहे पाहण्यासारखं ते पण मी तुम्हाला दाखवेल. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करू पुढे. इथं बघा चमचे ठेवले, खूपच वेगवेगळी प्रकारचे चमचे आहे. गोल्डन कलरमध्ये पण आहे. बघा हा सेट आहे पूर्ण. आणि इथं पूर्ण काचेचं सामान आहे. पाण्याच्या बॉटल आहे, काचेचे ग्लास आहे, टिफिन बॉक्स आहे. बघा हे डायनिंग टेबलवर ठेवतो आपण प्लेटच्या खाली. गोल्डन कलरमध्ये आहे बघा, फुलासारखी डिझाईन केली आहे. आणि ही माझ्या हातात जे आहे ते गोल सर्कल आहे आणि आईच्या हातात आहे ते फुलाची डिझाईन सारखं दिसतंय ते आहे. बघा खूपच सुंदर आहे, एकदम गोल्डन कलर आहे. बघा किती छान आहे ना, फुलासारखी छोटी छोटी डिझाईन आहे त्याच्यावर. हे पण बघा किती सुंदर आहे, एकदम मस्त मस्त आहे, छान आहे. पण खूपच महाग आहे हे पण. बघा हे पण किती सुंदर आहे, फुलाची डिझाईन केली आहे. लेडीजला तर अशी दुकानं खूपच आवडतात. खूप छान छान वस्तू आहे या दुकानामध्ये आणि बघताना पण असं आळसपणाने येते, एकदम छान वाटतंय. काहीतरी वेगवेगळ्या वस्तू दिसत आहे ह्या शॉपमध्ये. प्लेटीचा सेट आहे हा, पूर्ण व्यवस्थित लावलाय बघा. आणि इथे डस्टबिन वगैरे ठेवले आहे. डस्टबिन पण आजकाल खूप छान छान भेटायला लागले, एकदम मस्त मस्त डिझाईनमध्ये आणि असं पॉश दिसत आहे डब्यासारख्या. चला झालाय आपला आता हा शॉप बघून. आता दुसऱ्या शॉपमध्ये बघू. आता ड्रेसचे वगैरे खूपच शॉप आहे इथं, ते पण मी तुम्हाला दाखवते बाहेरून. प्रत्येक शॉपमध्ये जाऊन जर व्हिडिओ केला ना तर खूपच मोठा व्हिडिओ होऊन जाईल हा. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये आता पटापट दाखवते वस्तू. बघा ह्या पर्स ठेवल्या आहे, हा ड्रेसचे दुकान आहे. आणि आता पुढे बघू आपण आता काय आहे ते. बघा मॉलमध्ये कंटिन्यू साफसफाई चालू असते. मॉल जर साफ असलं ना तर जायला पण छान वाटतं, म्हणून नेहमी मॉलमध्ये साफसफाई असते. बघा हे दुकान पण बाहेरून खूप सुंदर दिसतंय आणि तो माणूस पण बघा कंटिन्यू पुसतोय दुकानाला. सगळ्या देवाच्या मूर्त्या दिसताय इथं. बघा कृष्णाची मूर्ती दिसते, गणपतीची आहे, बुद्धाची आहे आणि वेगवेगळे दिसताय बघा मूर्ती. नटराजची पण मूर्ती आहे. बघा हा गणपती आहे, खूपच सुंदर सुंदर दिसतोय. आपण आता मध्ये जाऊन बघू. बघा ही नटराजची मूर्ती आहे. ही बघा गौतम बुद्धाची मूर्ती आहे. दुकानाचं नाव आहे द बॉम्बे शॉप. एकदम मस्त मस्त सामान ठेवलं आहे इथं. बघा देवाची मूर्ती आहे, व्यंकटेश्वराची मूर्ती आहे, खूपच मोठी, समोरच ठेवलेली होती ती. आणि इथं मध्ये राधा आणि कृष्णाची मूर्ती आहे, गणपतीची आहे. बघा इथं ही घंटी आहे, शुभ आणि लाभ लिहिलंय बघा. खूपच सुंदर सुंदर आहे बघा. या घंट्या लावल्या आहे, आजूबाजूला 6 घंट्या आहे आणि खाली एक आहे, 7 घंट्या एकूण. खूपच जड आहे हे पण. आणि बघा हे सूर्याचं चिन्ह आहे, घराच्या बाहेर लावतात दरवाजावर. बघा खूप सुंदर सुंदर सामान आहे ना, तांब्याचं आहे पूर्ण आणि जड आहे सगळं सामान हा. बघा ही बैलगाडी आहे आणि कृष्ण बसले त्याच्यावर, बासरी वाजवत आहे. खूपच सुंदर बैलगाडी आहे ही. बघा हे गणपती आहे आणि हे बघा खूप सुंदर सुंदर आहे, दिवे आहे, छान छान सामान आहे इथं सगळा. बघा इथं गणपती बसले झोक्यावर. राम सीता लक्ष्मण आहे. बघा इथं गौतम बुद्धाची मूर्ती आहे. खूपच छान आहे, सगळं सामान छान आहे. बघा ही रिक्षा आहे, ही पण छान आहे. ही 700 रुपयाला आहे रिक्षा. आणि बघा त्याच्या मागे हत्ती आहे, ते पण खूप सुंदर आहे. ही बघा ही गाय आहे. सगळं छान छान सामान आहे या शॉपमध्ये. ह्या भिंतीवर लावण्याच्या वेगवेगळ्या पेंटिंग आहे बघा. दांडिया खेळताय किंवा असं नृत्य करताय, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग केलेल्या फ्रेम आहे इथं. वेगवेगळा सामान भेटून जाईल तुम्हाला इथं. बघा पर्स पण आहे. गणपती बघा किती छान बसले खुर्चीवर. काही काही वस्तू याच्यामध्ये ना हलक्या आहे वजनाला,
पण चांगल्या आहे, मजबूत दिसायला, सुंदर दिसत आहे ह्या सगळ्या वस्तू। बघा हे व्यंकटेश स्वामी किती छान दिसत आहे ना बालाजी। ही गौतम बुद्धाची मूर्ती आहे झोपलेली, खूपच सुंदर मूर्ती आहे ही पण। नवीन आहे ना हा मॉल, तर काही काही दुकानं उघडली नाहीये, काही काही दुकानांमध्ये काम पण चालू आहे अजून। आई आणि मी आता मॉल पाहून थकले, आम्ही हळूहळू चालतोय। आता बघतो अजून वरती काय आहे ते आणि मग निघू घरी। बघा इथं ख्रिसमस ट्री दिसतंय वरती, चला आता वरती जाऊन बघू। ख्रिसमस ट्री दिसतंय इथून, तर चला आम्ही आता जातो वरती, बघतो ख्रिसमस ट्री कसा आहे तो। मॉलमध्ये फिरायचं म्हणजे 2 तास कसे निघून जातात ते कळतच नाही। आम्ही मॉलमध्ये फिरलो पण आम्हाला कळलाच नाही टाईम, खूपच लेट होऊन गेलं आहे असं वाटतंय। अजून पूर्ण मॉल नाही पाहिला आम्ही, अजून पूर्ण मॉल पाहिला तर आम्हाला 4-5 तास लागून जातील। इथं अर्धवटच मॉल पाहिला आम्ही। इथून एकाच साईडने घुसलो आणि एकाच साईडने आता निघू। मागचा साईड आम्ही पुढच्या वेळेस येऊ तेव्हा बघू। बघा हा ख्रिसमस ट्री दिसतोय वरती, खूपच मोठा दिसतोय आणि लांबा पण आहे। बघा इथं पण शॉप आहे, वेगवेगळी दुकानं आहे। आता शॉपमध्ये जायची इच्छा नाही, खूप शॉप पाहून घेतले। आता वरती जाऊ, बघू काय आहे ते डेकोरेशन केलेलं ख्रिसमसचं। हा व्हिडिओ टाकायला मला थोडं लेटच झालं, लवकर टाकायला पाहिजे होतं पण काही कामं आली मध्ये, तर राहून गेला हा व्हिडिओ एडिट करायचा। आता मी एडिट करून लवकरच अपलोड करेल हा व्हिडिओ। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही आलोय आता ख्रिसमस ट्री जवळ। बघा खूपच मोठा ख्रिसमस ट्री केलाय, पण आजूबाजूनी पूर्ण क्लोज करून ठेवलाय याला, तर फोटो वगैरे काही जास्त येणार नाही। इथं ॲडव्हर्टाईज लावली, खाली पोस्टर लावले, बघा छान केलाय, पण एकदम मोठा ट्री केलाय। इथं शेजारीच जेवणाचे पण हॉटेल आहे, जर तुम्हाला जेवणाचं वगैरे करायचं असेल तर इथं भरपूर हॉटेल आहे। हॉटेल चालू पण झाले आहे जेवणाच्या। आता आम्ही वरून निघालोय, खाली जातोय, सीडीनेच जातोय, लिफ्टने नाही जाते अजून, लिफ्ट एवढ्या चालू नाही झाल्या आहे। चला आम्ही आता लवकर लवकर खाली पार्किंगमध्ये जातो, पार्किंग पण दाखवते मी तुम्हाला थोडीशी। बघा हे पार्किंगकडे चालू आहे आम्ही आता खाली। पार्किंग पण बघा किती मोठी आणि पॉश आहे। हा रस्ता आहे बाहेर जाण्याचा, मस्त केलंय, एकदम मोठा मॉल आहे हा, जागा एकदम सुटसुटीत आहे ह्या मॉलची। इथे हैदराबादमध्ये मॉल खाली खूप मोठ्या मोठ्या पार्किंग असतात, तरी पण खूपच गर्दी असते, ट्रॅफिक असते, किंवा निघायला अर्धा तास लागून जातो, कारण सगळं मॉलमध्ये भेटून जाताना तर खूप गर्दी असते। आणि सणासुदीला, ख्रिसमसला किंवा हॅपी न्यू इयरला, संक्रांतीला पण आता खूपच गर्दी राहते मॉलमध्ये। वेगवेगळा सगळं सामान भेटतो ना, तर सगळे लोक इथं मॉलमध्येच येतात। आम्ही आता मॉलच्या बाहेर निघतोय। मॉलच्या बाहेर पण बघा इथं साईडनी अजून एक गेट दिसतंय, वेस्ट गेट लिहिलंय इथं। हा पण एक रस्ता दिसतोय, म्हणजे 2 गेट दिसत आहे मॉलला। मॉल मोठा आहे, तो 2 गेट असणारच। बघा खूप मोठा आहे दिसतंय ना बाहेरून, एकदम पूर्ण क्लोज केलाय बाहेरून। हा तो मेट्रोचा रस्ता, वरून असं तुम्ही जाऊ शकता, मेट्रोने उतरल्यावर असं डायरेक्ट मॉलमध्ये जाऊ शकता। हा बाहेरचा रस्ता आहे, कुकटपल्ली आणि बालानगरच्या मध्ये आहे हे मॉल। चला मी आता इथंच व्हिडिओ संपवते। व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स पण करा मला। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।